बघितलं ना, कॅल्शियमच्या अभावाने कितीतरी गोष्टी होतात. कॅल्शियमचा अभावच होऊ नये म्हणून आहारात जर थोडे थोडे बदल केले तर आपल्याला ही गोष्ट टाळता येते. मग कोणते बदल करणार आहोत? तर पहिली गोष्ट आहे की आहारात काही गोष्टींचा समावेश करणं आवश्यक असतं. तर प्रथम बघूया आपण कोणत्या घटकातनं कॅल्शियम आपल्याला मिळतं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दुग्धजन्य पदार्थातून आपल्याला कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळू शकते. मग यात दूध, दही, ताक, पनीर, चीज, टोफू यासारख्या पदार्थांचा समावेश होऊ शकतो. अंडी, अंड्यात कमी प्रमाणात कॅल्शियम असते. मासे, जे छोटे मासे हाडांसहित खाल्ल्या जातात अशा माशांमधून जास्त कॅल्शियम मिळते. वनस्पतीजन्य स्रोत, यात वनस्पती म्हणजेच पालेभाज्या यांचा समावेश होतो. सर्वच पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आढळून येते. मेथी, पालक, ब्रोकोली, शेपू यासारख्या पदार्थात जास्त. तर धान्य आणि कडधान्य, धान्य म्हणाल तर नागली किंवा नाचणी हिच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. कडधान्यामध्ये मूग, सोयाबीन, पांढरे वाटाणे, हरभरा, राजमा यातही भरपूर कॅल्शियम आढळते. ड्रायफ्रूट म्हणाल तर बदाम, तीळ, सुकलेले अंजीर यातही कॅल्शियम असतं. तर सर्वच फळातनं कॅल्शियम मिळते, परंतु संत्री, आवळा, अंजीर यातून जरा जास्त प्रमाणात मिळते. याबरोबर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जी आपण पुन्हा बोलतोय की कॅल्शियमच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. म्हणून कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ नये असं वाटत असेल तर व्हिटॅमिन डीची काळजी घ्यावीच लागेल. आणि अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.